मंडळी अँड वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड्स. तुम्ही बघत असाल मी इथे व्हेजिटेबल्स आहेत ते कट करून घेते आहे, कारण सकाळी सकाळी काय ब्रेकफास्ट बनवायचा हा मोठा प्रश्न असतो. सो मी काही ना काही नवीन ट्राय करत असते. जसं मी तुम्हाला कायम सांगत असते की मी ब्रेकफास्टमध्ये नवीन नवीन पदार्थ बनवत असते. सो आज सुद्धा मी काहीतरी नवीन बनवणार आहे, थोडंसं हेल्दी असणार आहे आणि त्याचीच रेसिपी जी आहे ती मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. सो आज मी बनवते आहे चिला, जो थोडासा हेल्दी यासाठी आहे कारण मी त्याच्यामध्ये यूज करणार आहे सगळी पिठं, जसे की तांदूळ पीठ, त्यानंतर ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ. तो मी बनवता बनवता तुम्हाला दाखवेनच पुढे. तर सगळ्यात पहिल्यांदा हे जे व्हेजिटेबल्स आहेत ते मी हे सगळे व्हेजिटेबल्स मी कट करून घेतले आहे. आता मी ह्याच्यामध्ये ऍड करते आहे मिक्स पीठ, जे भाकरीचं पीठ असतं ते ह्याच्यामध्ये मी ऍड केलं आहे. तर आता मी ह्याच्यामध्ये ऍड केलं आहे थोडंसं बेसन. सो बेसनने थोडासा घट्टपणा येईल आणि जे आपले चिल्ला आहेत ते तुटणार नाहीत. आणि मी ह्याच्यामध्ये थोडंसं जिरं सुद्धा ऍड केलं आहे आणि चवीपुरतं मीठ. सो हा जो नाश्ता आहे तो मुद्रा सुद्धा खाणार आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये मी मिरची ऍड केली नाही. अदरवाईज आपण ह्याच्यामध्ये मिरची सुद्धा ऍड करू शकतो. सो हा बघा मस्त गरमागरम असा चिला रेडी झालेला आहे. तर हे बघा मुद्रा इथे एका जागेवर बसून एक गेम खेळते आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला मी नंतर सांगेनच, पण किती जणांना पटतं की मुलांना एका जागेवर बसून खेळवणं खूप कठीण आहे. तर खरंच एक लहान मूल सांभाळणं म्हणजे जगातील सर्वात महत्त्वाची आणि कठीण गोष्ट आहे. ज्यांना वाटतं की लहान मूल सांभाळणं म्हणजे इझी आहे, घरात राहायचं आणि मस्त लहान मुलांना सांभाळायचं, तर असं नाही आहे. लहान मुलांना सांभाळणं म्हणजे एक जबाबदारी असते. एक छोट्या बाळाला वाढवणं, सतत त्यांच्या सोबत राहणं, त्यांना सांगता येत नाही तर ते समजून घेणं, त्यांना काय हवं आहे काय नको आहे, त्यांचं खाणं पिणं, त्यांना चांगल्या सवयी लागणं, त्याचबरोबर त्यांना काही लागू नये काय होऊ नये त्यामुळे त्यांच्या सोबत राहणं, अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत जे एक लहान बाळ मोठं करण्यासाठी करावं लागतं. प्रत्येक आई तिच्या काही ना काहीतरी गोष्टी सॅक्रिफाईस करत असते आणि आपल्या बाळाला सांभाळत असते. त्यामुळे अजिबात असं समजू नये की लहान बाळ सांभाळणं म्हणजे खूप सोपी गोष्ट आहे. तर जसं मगाशी मी म्हणाले, सो हा जो गेम आहे जो मी ऑनलाईन ऑर्डर केलेला ॲमेझॉनवरून, जो लहान मुलांना त्या गेममधून शिकतासुद्धा येतं आणि त्यामध्ये गुंतून राहायलासुद्धा येतं. खरं तर आजकाल सगळ्याच मुलांना टीव्हीची मोबाईलची सवय लागलेली आहे आणि तीच सवय मुद्राची कमी व्हावी म्हणून मी हा गेम ऑर्डर केला. तो मला हे प्रोडक्ट खूप चांगलं वाटलं, हेल्पफुल वाटलं मुलांसाठी, म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे. आणि ह्या खेळण्यामुळे मुलांना शिकण्यामध्ये आणि त्याच्यामध्ये इन्वॉल्व राहण्यामध्ये सुद्धा खूप मदत होते आहे. तर हे बघा मुद्रा स्वतःहूनच ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते लावते आहे. तिला आता समजायला लागलं आहे की कुठे काय लावायचं आहे, कार कुठे आहे काय आहे, त्यामुळे खूप मला हेल्पफुल वाटलं. सो तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांसाठी नक्की हे गोष्ट ऑर्डर करू शकता. जर मला ह्याची लिंक मिळाली तर नक्की मी ही डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देईन. तर आता वाजले आहेत 1:30 आणि मुद्रा अजून झोपलेली नाही आहे, त्यामुळे आता मी तिला जेवण बनवून घेते. बघूया ती जेवते का, कारण तिचा जो ब्रेकफास्ट आहे तो थोडासा लेट झालेला, त्यानंतर तिने असंच थोडंफार काहीतरी खाल्लेलं. सो मी घेऊन बघणार आहे की ती जेवते का. सो आज जेवणामध्ये बनवलेलं आहे पावभाजी, भेंडीची भाजी आणि चपाती आहे. सो आता ती 2 वर्षाची होणार आहे, त्यामुळे मोस्टली तिच्यासाठी वेगळं असं काही बनत नाही, फक्त कमी तिखट असतं. त्यामुळे पावभाजी जी आहे ती आवडीने खाते आणि स्पेशली तिच्यासाठी पावभाजी बनवली जाते यासाठी, कारण सगळ्या भाज्या त्याच्यामध्ये ऍड असतात. त्यामुळे मी मोस्टली मुलाला चपाती आणि पावभाजी देते. लहान मुलांना जेवण भरवायचं म्हणजे तुम्हाला माहिती असेलच की खूप वेळ लागतो, खूप पेशन्स ठेवून आपल्याला त्यांना भरवावं लागतं. जर मी आत्ता तिला भरवायला घेतलं तर अर्धा 1 तास तरी तिला भरवावं लागतं, कारण अजून तिला दात तेवढेसे आलेले नसल्यामुळे चावायला थोडा वेळ लागतो. आणि मला सुद्धा आत्ता भूक लागलेली आहे, पण माझ्याकडे नाईलाज आहे. मला पहिल्यांदा तिला भरवावं लागेल आणि मग मी जेवणार आहे. सो मी पहिल्यांदा तिला भरवते. पावभाजी रेडी झालेली आहे. ह्याच्यामध्ये सगळे व्हेजिटेबल्स टाकलेले आहेत, गाजर, बीट, त्याच्यानंतर बटाटा, शिमला मिरची, त्याच्यानंतर मटार, हे सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहेत. त्यामुळे एक पावभाजी बनली की सगळ्या भाज्या तिच्या पोटामध्ये जातील आणि ती आवडीने खाते. फक्त ह्याच्यामध्ये मिरची पावडर मी ऍड करत नाही, ह्याच्यामध्ये फक्त पावभाजी मसाला जातो. आणि त्याचबरोबर आज भेंडीची भाजी सुद्धा आहे. सो थोडीफार मी तिला भेंडीची भाजी सुद्धा देईन. चला तर मी तिला भरवायला घेते.
तर मुद्रा आता झोपलेली आहे, तोपर्यंत मला एक काम आठवलंय जे खूप दिवसापासून पेंडिंग होतं. सो हे बघा, ही शीट आहे जी मी घेतलेली. तर ती कशासाठी घेतलेली, तर हे बघा, आपले हे जे ट्रॉली असतात किचनचे आहे तो खूप मेसी झालेला आहे. हा जो सेक्शन असतो तो खराब होऊन जातो, तो पूर्ण काढून आपल्याला क्लीन करावा लागतो. तर तो वरच्यावर क्लीन करावा लागू नये त्यासाठी मी ही शीट ऑर्डर केलेली. म्हणजे ही त्या मेजरमेंट मध्ये मी खाली घालणार आहे आणि त्याच्यावर ते चमचे आहेत ते टाकणार आहे. म्हणजे हा जो पूर्ण सेक्शन आहे तो क्लीन राहील. ते पूर्ण काढून मला क्लीन करायची गरज नाही आहे. क्लीन करायचं असेल तर फक्त ही शीट बाहेर काढायची, पुसून परत आपले जे स्पून आहेत ते करायचे. तर मी रेडी करते आणि मग तुम्हाला दाखवते. तर सगळ्यात पहिल्यांदा मी इथे मेजर करून घेते आहे, म्हणजे जी शीट आहे ती कट करायला मला इझी होईल आणि ती इझिली आतमध्ये राहील. बघू शकताय कसं खराब झालेलं आहे सगळं. सो आधी हे मी क्लीन करून घेते. हे काढता येतं, सो हे मी क्लीन करून घेते आणि मग सगळं गोष्टी आहे ते सो तुम्ही आत्ता जे स्टीलचं कॅबिनेट बघितलं ट्रॉलीमधलं, ते आता मी छान क्लीन करून ठेवले आणि आता हे जे मेजरमेंट घेतलेलं त्याप्रमाणे शीट जी आहे ती कट करून घेते आहे. आणि त्याचबरोबर हे जे स्पून आहेत जे एक्स्ट्रा होते प्लास्टिकचे वगैरे होते ते मी साईडला काढून घेतले आहेत. आणि जे स्टीलचे स्पून फोक वगैरे होते ते मी एका रबर बँडने पॅक करून ठेवते आहे, म्हणजे काढायला इझी होईल आणि दिसायलासुद्धा छान ऑर्गनाइज दिसेल. सो आता हे जे कॅबिनेट आहे ते मी सुकवून आता ते आतमध्ये घालते आहे. म्हणजे जी शीट आहे ती मला याच्यामध्ये घालता येईल. सो हे बघा, जी कट केलेली शीट आहे ती याच्यामध्ये परफेक्ट बसलेली आहे मेजरमेंट घेतल्यामुळे. आणि हे स्पून वगैरे घालून मी व्यवस्थित ऑर्गनाइज करते आणि तुम्हाला दाखवते. आणि ही शीट खूप छान होती त्यामुळे ती परफेक्ट बसली. सो हे बघा, फायनली शीट बसलेली आहे आणि माझे स्पून सेक्शन जो आहे ट्रॉलीचा तो सुद्धा छान ऑर्गनाइज दिसतो आहे आणि क्लीन करताना सुद्धा मी इझिली क्लीन करू शकते. सो फायनली आजच्या दिवसातली माझी जी कामं आहेत ती झालेली आहेत. खूप छान वाटलं आजचा व्हिडिओ बनवून. चला तर आता भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.